गुरूंच्या समाधी धनाच्या चरणी नतमस्तक होतो अभंगावर येतोय. माफी असू द्या, माझं वय बसण्याचं नाही पण माफी मागतोय. मला उभं राहता येईल. माझा मुळीच पाय दुखत नाही पण उभं राहिल्याच्या नंतर गुडघ्यात गॅप आलेला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाकडे काही तत्व सिद्धांतिक माणसं गेले. हा मंत्र निघत नाही तिथून, चिटकिलेले आहे. का कळा बाबा, आता काकड्या पस्तर सोडायचं नाही. काही तत्व सिद्धांतिक माणसं बसा गुरुजी माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे गेले आणि महाराजांना विचारले, महाराज संतांनी ब्रह्मांडाचा मालक ऋणी केला असं तुम्ही म्हणता. भाकरीची पंचायत संतांकडे, स्वतःच्या संसाराची व्यथा ज्यांच्या जीवनात आहे ती देवाकडे काय पैसे देऊ शकतात. त्याच मेमरी कार्डच तितकं होतं ना विचारणाऱ्याच. त्याला काय माहिती संत किती श्रीमंत होते म्हणून. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना त्यांनी प्रश्न केला, महाराज भौतिक श्रीमंतीचा जर विचार केला तर सर्व संतांमध्ये दिसणाऱ्या श्रीमंतीत तुम्हीच श्रीमंत होते रे. लवकर उतर घ्यायचा पटकन. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. महाराज भौतिक श्रीमंतीत तुम्ही राजे होते. एखाद्या वेळेस तुम्ही देवाला पैसे दिले असतील, ऋणी केले असेल. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे डोळे भरून आले. बाबा माझ्याकडे जरी संपत्ती असेल पण देवाला देण्यापुरती नव्हती रे दादा, नव्हती माझ्याकडे. काय बोलता महाराज तुम्ही? संतांनी देवावर कर्ज केलं. कर्ज आहे देवावर संतांचं. देव ऋणी संतांच्या कर्जामध्ये असं तुम्ही म्हणता. मग कर्ज कुठलं? सगळीच कर्ज पैशाची नसते. जगातल्या 23 तत्व सिद्धांतिकापैकी एक तत्व सिद्धांतिक एका कार्यक्रमाला चालला. कर्ज बघा. या विश्वाच्या पाठीवर माझ्या वाचनामध्ये 23 तत्व सिद्धांतिक आले. 10-5 श्लोक पाठ करून दुसऱ्याच्या नाकात काड्या घालणारे नाही. एकही शास्त्राचा पुरावा ज्याच्याकडे अनुत्तरित नसतो त्याला तत्व सिद्धांतिक म्हणतात. आचार्य, पंडित, शास्त्री, सिद्धांतिक असा एक तत्व सिद्धांतिक कार्यक्रमाला चालला. काळ जुना होता. त्या काळामध्ये घोड्यावरचा प्रवास होता. ही 4 चाकाची वाहनं नव्हती. घोड्यावर बसून त्या तत्व सिद्धांतिकाच्या पाठीमागे पुढे 4-2 घोडे, पाठीमागे 4-2 घोडे, लवाजमा फौज फाट्यामध्ये मोठ्या वैभवात त्या काळातला जुना तत्व सिद्धांतिक एका कार्यक्रमाला चालला. रस्ता जंगलाचा आहे. रुम सांगतोय, रुम 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 रुम. आणि या जंगलाच्या रस्त्यातून जात असताना तत्व सिद्धांतिक आणि सोबतची माणसं भरकटली.
म्हणजे चुकामुक झाली. एकटा तत्व सिद्धांतिक एकटाच घोडे दामतायलाय, मागं पाहिलं कोणीच नाही आणि पुढच्या घोड्याच्या टापाची धुळगी दिसणं, एकटाच. रस्ता चुकला, भयानक अशा जंगलात घोडं गेलं की त्या जंगलामध्ये त्या तत्व सिद्धांतिकाला तहान लागली. तो संती केला ऋण्या, ऋण कसा असतं पहा. पैसे दिले म्हणजे कर्ज होते असं डोक्यातलं काढून टाका. काही काही कर्तव्याचे पण ऋण आहेत. जन्माला अपघातात उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं ते पण ऋण आहे. डोळ्याचे नाना ऋण आहे, ऋण. त्याला सुद्धा ऋण म्हणावं लागेल. जी माणसं भेटायला आली त्यांचं सुद्धा कर्तव्याचं माझ्या डोक्यावर ऋण आहे. तो तत्व सिद्धांतिक माणूस एका झाडाखाली बसला. तहान लागली होती. तहान लागल्याच्या नंतर आजूबाजूला पाणी दिसत नाही. घोड्याची ऊर फुटली आणि घोड्याने प्राण सोडला. इतकं घोडं दामतील तर ऊर फुटली घोड्याची, प्राण सोडला घोड्याने. त्या तत्व सिद्धांतिकांनी स्वतःचे प्राण वाचण्यासाठी झाडाचा पाला चावू लागला. वाल्मिक पाला चावू लागला. ते पानं चावत असताना त्या पाण्यातला जेवढा रस भेटतोय त्या रसावर तृप्तता प्राप्त होत होती. पण शरीरातलं घामावाटे पाणी सर्व निघून गेल्यामुळे व्याकुळ झालेला साधू, व्याकुळ झालेला महात्मा, व्याकुळ झालेला तत्व सिद्धांतिक बेचैन. तासाभरात मरणार, एका तासाभरात मरणार तो, एखाद्या तासात. तेवढ्या अवकाशात 70-75 हाताचं पागुटा असलेला एक व्यक्ती, धिप्पाडची धिप्पाड, 5-7 फूट उंचीचा व्यक्ती, मोठ्याची मोठं पागुट, 70-75 हाताचं पागुट, तार 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 त्या जंगलातून चालू लागला. त्याच्या पायाखाली चांगल्या चांगल्या काट्या, आपले काटक्या फाटक्या वाळलेल्या कट 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 वाजत होत्या, अशी ताकद होती. झाडाच्या बुंथ्याला टेकून देऊन बसलेल्या तत्व सिद्धांतिकांनी बघितलं, रे पाण्याचा आश्रय सांगेल आपल्याला. आवाज कोण? त्या व्यक्तीने झाडाच्या बुंथ्याकडे बघितलं. खूप ठिकाणी गंध लावलेला व्यक्ती, गळ्यामध्ये माळा होता, घामाघूम झालेला व्यक्ती. डोक्यावरचा फेटा बगलात घेतला आणि त्या झाडाखाली त्या समोरच्या तत्व सिद्धांतिकाच्या चरणी नाक घासलं. कोणीतरी साधू दिसतोय. पंडितजी, आपण जी का बसला तिथं? बाबा घोडं मेलं रे माझं, घोडं मेले. एक काम करा महाराज, तुम्हाला जिथं जायचं तिथं मी पाठीवरनं घेऊन जातो. तत्व सिद्धांतिकानं सांगितलं, तशी तुझी ताकद भरपूर आहे, पण दुःख एका गोष्टीचं, आता प्राण जाते, पाणी प्यायचे रे. आवाज आवाज, पाणी प्यायचे, पाणी पाणी. त्या समोरच्या व्यक्तीने सांगितलं, हाकेच्या अंतरावर एक विहीर आहे, हाकेच्या अंतरावर एक विहीर आहे, मी तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जातो. चालता येत नसल्यामुळे त्या तत्व सिद्धांतिकाला या धिप्पाड व्यक्तीनं पाठीवर घेतलं, विहिरीच्या जवळ नेलं. पण नशिबाची कहाणी खोटी होती, पाणी काढण्यासाठी लवत नव्हता. तुझं घर कुठे? एक तासभर जायला लागेल माझ्या पायानं आणि तासभर वापस यायला लागेल. तत्व सिद्धांतिकानं सांगितलं, 10 मिनिटं वाचण्याची शक्यता आहे. जीभ बाहेर येत होती. एक काम कर, मी गेल्याच्या नंतर याच वनातली लाकडं जमा कर आणि मला पेटून दे. कोल्हा कुत्र्याने माझं शरीर खाण्यापेक्षा अग्नीमध्ये माझं शरीर समर्पित कर, तुझे उपकार माझ्या डोक्यावर राहतील. पण तो माणूस हुशार होता. त्याने सांगितलं, महाराज तुम्ही फक्त पाणी वाचून मरतात ना, मी तुम्हाला पाणी देतो, पण तुम्हाला पटतं का नाही ते सांगा. कसं देशील पाणी? माझ्याकडे 75 हाताचं पागुट आहे आणि विहिरीत पाणी 50 हात खोल आहे, म्हणजे 75 फूट ना. आणि माझ्याकडे 75 हाताचं पागुट आहे
आणि विहिरीचं पाणी फक्त 50 हातच खोल आहे, 25 हात पागुट शिल्लक आहे. अरे पण पागुट तुझ्याकडे शिल्लक आहे, पण पागुट्याला बांधण्यासाठी पात्र कुठे तुझ्याकडे? महाराज ऐका ना पुढे, मी त्याच्यामुळेच म्हणतोय तुम्हाला सहन होतंय का? तर माझा पटका मी ह्या पाण्यात सोडतो, तो पटका विहिरीतलं पाणी शोषण करील आणि मग मी तुमच्या तोंडात पिळीन. तत्व सिद्धांतिक म्हणजे तुझी जात कोणती? मी शूद्र आहे. ठीक आहे म्हणते, वा वा. तुझा धंदा काय? मी लाहोर चित्र मारून खातो. धंदा जे माझा, तुम्ही शिकारी आहे. मी लाहोर चित्र, ससे, कोल्हे, डुकर काय असेल, मी शिकारी आहे, मी जंगली आहे. ठीक आहे. तू आंघोळ कधी केली? मागच्या वर्षीच्या पावसात. बर. फेटा कधी धुतला होता? फाटल्यावर टाकून द्यायचा, धुवाचा संबंध नाही. अरे बापरे, शिकारी माणूस, शूद्र माणूस, घामानं लटपटलेला फेटा, देव कर्म नाही, शास्त्र कर्म नाही, विधी निषेध माणूस, आणि त्याचा पटका पाण्यात बुडून मी प्यायचे. पण पुन्हा विचार आला, याच्यासाठी प्रायचित्त भरपूर असतील, पण वाचल्यावर टाक पटका पाण्यात. मरणाची भीती असल्यावर काही बी करावं लागतं, त्याला विलाज नाही, विलाज नाही, विलाज नाही त्याला. हो, सुखांती जातीचा शहाणपणा. दुःख बोकंडीर पडलं, काय करता? बाळू महाराज वजनात राहिला, पण अडचण आली बापू, काय नाही ना. आता मंडळीला हात लावायचा नाही, शेजारीन स्वयंपाक करीन, शिजव खिचडी. याला केळण वनवासाला सीताफळ वेळ असतील, काय करता? टाकलं पाणी, वाचला तत्व सिद्धांतिक. आणि या माणसानं त्या कार्यक्रमापर्यंत नेऊन घातलं. पण जवळ गेल्याच्या नंतर हा माणूस तत्व सिद्धांतिकाला म्हणला, दादा मला तिथं माणसांनी बघितल्याच्या नंतर तुम्हाला कार्यक्रम करू द्यायचे नाही का? ते म्हणते, महाराज अशा नालायक माणसाच्या पाठीवर बसून आलाच कस काय? याला नाही कीर्तन करू द्यायचं. तू इतका वाईट आहेस लोकांच्या दृष्टीनं. अलीकडच्या कडेला सोडत जा आता चलत. कार्यक्रम आटपला, लाखो लोक महाराजासाठी वाट बघत होते. सुंदर कार्यक्रम झाला आणि त्या काळात महाराजांचा सन्मान करण्यासाठी फेटा, वस्त्र आदी करून काय असतील ते सन्मानाचं साहित्य आणलं. महाराज तुमचा सन्मान करायचा. महाराजांनी सांगितलं, तुम्हाला जर माझ्यावर श्रद्धा असेल तर एकच काम करा, या जंगलात एक मोठ्या फेट्यावाला माणूस होता, त्याचा सन्मान करायचा. ते लावरं चित्र खाणारे असू द्या रे. माझ्या वक्तव्याने तुम्हाला समाधान वाटतंय, तुम्ही मला चांगलं मानता, तुमच्या अंतकरणात माझ्याविषयी गोडशी जागा आहे हे माझ्या लक्षात येतंय. पण तुम्ही मला मानताना मी वाचलो असेल तर त्याची कृपा आहे. तो जर मला भेटला नसता ना, मी वाचलो नसतो. लोक म्हणजे या बेटाने केलंच काय असं? अरे पाण्या वाचून मरत होतो, त्यानं पाणी पाजलंय. चला, किती मोठं ऋण होतं. पैसे दिले का त्या माणसानं त्या महाराजाला? नाही, पण प्राणदान दिलाय. हे ऋण ऋण ऋण. आणि ऋण माणसाकडे असलं की त्या ऋणाच्या लाजकाज माणूस नाचत असतो. एक जणांनी पोरीच्या लग्नाचे पैसे उष्ण घेतले. कापसाव देतो म्हणल्यावर दिले नाही. पैसे मागण्यासाठी देणारा आला आणि विचारलं, बाबा आमचे पैसे. चला घरी. घरी नेलं. आंब्याचे दिवस होते. एकांतात पाठीमागे जाऊन बायकोला विचारलं, लक्ष्मी पैसे आहेत का? शेजारने पण पैसे उसने घेतले, 2 किलो आंबे आणले. बायकोला सांगितलं, पाहुण्याला रस पोळी करा. पाहुणे वाटू लावलं.
काय सांगायचं ते सांगितलं असेल. बायकोने विचारलं 15-20 दिवस निघून गेले तर आपण एक कैरी सुद्धा घरी आणली नाही. लेकरांना आंबे मागितले की तुम्ही मारता, पाहुण्याला 2 किलो रसाचे आंबे का आणले? पोरा बघता विचारू नकोस ग, तुला नंतर सांगतो. पोरं खेळायला गेल्याच्या नंतर बायकोनं पुन्हा प्रश्न केला, मुलांना एक आंब्याची कैरी सुद्धा आणली नाही, या पाहुण्याला 2 किलो रसाचे आंबे आणले, असं काय केलं पाहुण्यानं? अगं आपल्या एकुलत्या एक पोरीचं लग्न त्यानं पैसे दिल्यामुळे झालं ग, आणि त्याचे पैसे अजून फिटले नाही, म्हणून किमान घरी आल्याच्या नंतर रसपोळी तरी करावा ही भावना झाली, म्हणून नाचे. तरुण होतो डोक्यावर, म्हणजे व्यवहारातली अवस्था. असं संतांचं ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे, म्हणून नाचे मागे मागे. पांडव वनवासात आहेत. वनवासात पांडव असताना एका पर्णकुटीत पांडव राहत होते. पांडव वनवासात पर्णकुटीत राहत असताना 2 मोगऱ्यामध्ये नकुल सहदेव झोपायचे, एका बाजूला अर्जुन, एका बाजूला धर्म झोपायचे, आणि पर्णकुटीच्या तोंडाला भीम झोपायचे, कारण निशाचरांना, राक्षसांना भीमाची भीती वाटायची. म्हणून भीम पर्णकुटीच्या त्या झोपड्याच्या तोंडाला, आणि मधामध्ये द्रौपदी असायची. हा नित्याचा नियम असायचा. पण द्रौपदी 4 दिवसाची असल्याच्या नंतर द्रौपदी पर्णकुटीच्या बाहेर झोपायची. आणि या कालामध्ये तिला स्नानाकरता गंगेवर जाता येत नाही. मग 4 दिवस स्नान कुठं करील? रात्रीच्या समयाला आईसाहेब भगवंताला अब्दागिरीने असा वारा घालायचा, आणि भगवंत झोपले की लक्ष्मी आईसाहेब झोपायच्या, आणि लक्ष्मी आईसाहेब झोपले की जगाचा मालक 1-1.5 वाजता येऊन द्रौपदीच्या बाजूला पाण्याचे माठ भरून ठेवायचा. पांडव उठायच्या अगोदर तिचं स्नान व्हायचं. एके दिवशी विचारलं भीमानं, द्रौपदी 4 दिवसाच्या रजस्वाला कालामध्ये तुला गंगेवर जाता येत नाही, आणि 5 भावापैकी एकही तुला पाणी आणून देत नाही, आणि आमच्या अगोदर तुझं स्नान आटपते, पाणी देतय कोण? द्रौपदीने सांगितलं, मालक तुझ्या कुळात जन्माला आली, भगवंता तिकडच्या आणि इकडच्या दोन्ही कुळाची शपथ घेऊन सांगते, आंघोळीसाठी पाणी उशाला तयार असते, कधी पायथ्याला माठ भरलेले असतात, पण कोण देते याचं मला ज्ञान नाही. भीमाने सांगितलं, द्रौपदी लक्षात ठेव बरं, आपल्यात आम्ही 5 आणि तू 6 इतक्यामध्ये प्रकरण आहे तोपर्यंत ठीक आहे, पण हे प्रकरण जर जघन्य झालं तर लोक शंका घेतील, द्रौपदीला पाणी कोण आणून देत होतं. विनंती द्रौपदी, तुला निमूटपणे सांग, तुला कोण पाणी देत होतं? द्रौपदीने सांगितलं, मी द्वारकाधीश भगवंताला बोलून घेते, आपण त्याला विचारू. आवाज दिल्याबरोबर आला जगाचा मालक, मागे पुढे उभा आहे सांभाळीत, हात मारल्याबरोबर आला. विचारलं 5 पांडवांनी, काय हो पाणी कोण देते द्रौपदीला? ते म्हणले 16,160 बायका मला येतात, कोणतीनं आंघोळ केली त्याचा मलाच मेळ लागेल ना, तर हिच्या आंघोळीचा कशाला मी ताण घेऊ? मी कशाला ताण घेऊ हिचा? येतो मी, मला गडबड आहे. पण द्रौपदीच्या पक्क लक्षात होतं, भीम नावाचा पती आपला आटापिटा केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या थोडीशी पाठीमागत गेली आणि झाडाच्या आडंगी उभं राहून देवाला विचारलं, देवा एक विनंती, तुला काय? पाणी देत नाही खरं रे, या प्रपंचात माझी फार व्यथा आहे रे देवा, कोण आनंद देते ते तरी सांग. मग विश्वाच्या मालकानं तोंड उघडलं, द्रौपदी
हे सगळेजण स्नान करते त्या वनामध्ये, या अरण्यामध्ये, उष्णतेच्या व्याकुळ स्थितीमध्ये तुझ्या अंगाला किती स्वेद येत असेल, आणि म्हणून तू बिना आंघोळीची कशी राहा, मला करमत नाही ग द्रौपदी, याच्याकरता मी तुझ्या उशाला पाणी आणून ठेवतोय. म्हणून नाचे यमधर्माने विटेवरच्या मालकाला, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला प्रश्न केला. ठीक आहे, पांडव त्यांच्या कर्माने वनवासाला गेले, काय गरज होती धर्माला बायको लावायची? निषेध काम केलं धर्मानं. भागवत सांगते, स्वतः हरलेल्या माणसाला बायकोपणाला लावता येत नसती, हा धर्मशास्त्राचा दंडक आहे. लालनात पालयंते भार्या, खपके देऊन नाही. बायको लालनात पालवायची असती, आणि चुकीचं काम केलं धर्मानं, आणि त्याने केलेल्या चुकीच्या कामासाठी तुम्ही प्रपंचाचं मात्र करून वनात त्यांच्या मागे फिरता, गरज काय? यमधर्माचा प्रश्न आहे. विटेवरच्या मालकाने, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने यमधर्माला सांगितलं, बाबा त्यांचं माझ्यावर कर्ज आहे. कुठलं कर्ज? वनवासात पण भजन करतात. पांडव अखंड वनवासी. वनवासात सुद्धा ज्यांनी भजन केलं, त्या भजनाचं कर्ज, त्या भक्तीचं टोक, त्या कर्तव्याची निष्ठा, त्या साधनेची टोकाला गेलेली निष्ठा, ते कर्ज अजून यमधर्मात डोक्यावर खेळते रे. म्हणून त्यांचं वनवासात काम करतो, म्हणून नाचे मागे मागे. बाईचे मालक सत्याला गेले. सत्यात काय काम करायचं वाल्मिक बाबाईच्या मालकाने? तुम्ही आम्ही सगळे जेवला पत्राला उचलायच्या, आणि पत्रवाळ्या झोपलेला असेल का ते खाच. इतकी परिस्थिती बिकट. आधा कदा सत्यात एखाद्या अंथरूण टाकलेलं असेल तर अंथरुणावर पाय जर टेकला तर त्या ठिकाणची माणसं मारित होते. इतकी आचारसंहिता कडक होती त्या काळात. गुतले सत्यात. बाईच्या प्रसूत कालाला 9 महिने 9 दिवस होऊन गेले. म्हणून नाचे मागे मागे. का नाचते? पुढे पा. बापान काम सांगितलेलं कट्टा ऐकणं. ज्या बापानं अहोरात्र काम करून पट्ट्यासाठी संपत्ती कमवा, ते म्हातारपणात तांब्या भरून देणं.
विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो काम करतो, उगा रिकामा आहे करायला. ओके, भक्तीचं कर्तव्याची शक्ती आहे. घरात तसा भरपीट नाही. लाकडाचा ओढका घरात टेकलेला होता आणि त्या ओढक्यावर शाडूच्या मातीची मूर्ती होती. कशी तयार केली ती माहिती तुम्हाला? मधात तर जाऊच दिलं नव्हतं. एका माणसाला विचारलं देव कसा दिसतो, त्यानं काठीनं चित्र काढून दिलं तर काठीनं, आणि तशीच शाडूची मूर्ती तयार केली, शाडूच्या मातीची, पांडुरंगाची. आणि एका श्रीमंताच्या घरी सरपण फोडायचं आणि त्याच्या बदल्यात सकाळी 2-4 मंजुळा मागायच्या. त्या मंजुळा पांडुरंगाला अर्पण करायच्या. ताकद नव्हती कोणाच्या तुळशीला तोडायची. काय काय परिस्थिती असेल, काय साधना असेल ती. बाईनं त्या लाकडाच्या ओढक्यावर समोर टेकलेल्या शाडूच्या मातीच्या पांडुरंगाच्या मूर्तीला प्रणाम केला. देवा, लग्न झाल्यावर काही दिवसाला माय मेली रे देवा. देवा, बाबा गेले रे, रक्ताच्या नात्यातलं जवळचं कोणी नाही रे देवा. निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी झाली, त्या वारकऱ्याचं अख्खं जीवन तुझं भजनासाठी गेलं रे देवा. पण त्याचं बीज, त्याचं रक्त पोटात वाढते रे. ह्या बाळाची काय परिस्थिती आता. भक्तीचं टोक असल्यामुळे विटेवरच्या मालकाने अण्णा विटेवरून उडी टाकली खाली, खाली उडी टाकली. आला बाईच्या दारात, आवाज दिला, बाई. बाई अशी जवळ आल्याच्या नंतर बघितलं तर महाराज झोपड्याला दार नसतं, झोपाटा असतोय. आणि त्या झोपाट्याच्या खिंडीतून पाहिलं माणूस दिसतोय, माणूस. बरोबर. बाईनं आतून सांगितलं, दादा, मालक 2-4 दिवसापासून दूरगावी गेलेत, घरी नाहीत मालक. ते पुन्हा वापस फिरलं. ते पंढरपुरातलं होतं. घरी नाहीत मालक दादा म्हणल्या, ते वापस फिरलं, वापस. पुन्हा वेदना सुरू होत्या, प्रसूतीच्या वेदना, बाळंतपणाच्या वेदना, डिलिव्हरीच्या वेदना. पुन्हा जगाचा मालक माणसाच्याच रूपात आला, पण दुसऱ्या माणसाच्या रूपात. पहिल्यासारखं कसं येता येईल? पहिल्यान फेटा असेल तर आता टोपीवर आला असेल. बाई, आता मात्र चालता येत नव्हतं, इतकी टोकाला वेदना गेलेल्या होत्या. कासावीत जीवत होता. तशीच रांगत रांगत तिथपर्यंत आली ना आवाज दिला, ताबा, धनी घरी नाहीत. इतकी परिस्थिती संसाराची बिकट आहे तरी मालकाला धनी म्हणती. धनी वयनं शिकायला पाहिजे. हो, घरी किराणा न देता इथं उभं राहिलेल्या कोणाही भजण्यानं सप्त्याला जावा आणि घरी किराणा न देता यावा. आणि त्या घरी म्या म्हणावं, महाराज कुठ गेला, आमचा सप्त्या बोंबलत गेलाय. प्रसूतीच्या वेदना, पसाभर पीठ नाही घरी. ही परिस्थिती डोंगरासारखे दुःख अंगावर कोसळले. दादा, धनी दूरगावी गेलेत. धनी शब्द मी अजून नाही ऐकला. कोणतीच बाई मी मला म्हणत नाही. हो, नाही, मला अजून नाही धनी म्हणली. कशाला मला गप्पा आणायच्या? तुमचं कशाला इचकायचं? आमचाच बाजार पाणलाय. बाई मालकाला मानलं पाहिजे. जी बाई मालकाला मानती त्या भागात पाऊस पडत असतो, आणि ज्या भागात मालकाला त्रास देणाऱ्या बायका जास्त आहेत त्या प्रांतात पाऊस कमी पडतो. ज्या बायकामध्ये, ज्या प्रांतामध्ये जास्त मालकाचा पिना पाडणाऱ्या कुदंड बायका आहेत त्या परिसरात गारगुंडा पडतात. गोळ्या शपथ, कोणाला जर पाहिजे असेल पुरावा तर श्लोक देतो, फट 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 फट. नाही का गोळ्या संपल्यात का काही बघायला?
ह्या वाचल्याशिवाय बोलत नाही, कोणाचं ऐकून तर कधीच सांगत नाही. विठाला 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 पुन्हा वापस गेला जगाचा मालक, पुन्हा वापस. देवाच्या लक्षात आलं प्रसूतीच्या वेदना चालू. आपण जरा घेतलं रूप, पण तरुण माणसाचं घेतलं, जगजग म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलं. बाई लोळत तिथपर्यंत आली. पाहिलं खिंडीतून गालाच्या झुरळा लोंबलेला वयस्क म्हातारा आहे. आवाज जायचा नाही म्हणून जोरात आवाज केला, दादा. धनी घरी नाही तर वापस गेलो पुन्हा पंढरपुरातले. विचार करतो इतकी हिला अडचण असताना ही मध्ये काय येऊ देत नाही. आणि मग त्याने विचार केला हिला अडचण आहे, पण स्त्रीची अडचण आहे. आता गरज कोणाची? बाईची गरज आहे, पुरुषाची गरज नाही. हिला बाई पाहिजे. आणि मग विटीवरच्या मालकानं काही सेकंदात साडी नेसली. काही सेकंदात. इकडे तर काय सांगितलं, स्त्रीचा वेध जर घेतला तर तिसऱ्या जन्मामध्ये हिजडा होईल. नाचे जो कोंबडा हो तो तिसऱ्या जन्मात हिजडा होईल. गुरुजी असा पुरावा आहे. जगाचा मालकानं साडी नेसली. एका बाईच्या सुनाला लय दिवसाला देव पावला. आणि सून गरीबाच्या घरची होती, पण काम लय करीत होती. एक सून श्रीमंताची आणि एक गरीबाची. श्रीमंताची सून आली की सासूला 150 रुपयाचा पीस आणत होती. सासू तिलाच म्हणायची बबे बबे बबे. ही गरीब म्हणली बाई, आता महारातली गरीब आहे, पण आता बाई तिला बबे बबेच करतात. शेजाऱ्यांनी सांगितलं तिच्यापेक्षा तुला जीव लावायचं करायचं का? मथारी झोपली की हातपाय दाबी जा. डबली गेली चुलीत. मथारीचे हातपाय दाबले की सासू पुन्हा बबी म्हणलीच नाही, घालतो आपलीच चुलीत तिकडं. सेवा करायली नाही. किंमत असते शेतीला, कर्तव्याला किंमत असते. लय दिवसाला देव पावला. बाळांपणाचा काळ जवळ आला आणि सुनबाईने सासूला सांगितलं, आता माहेर जरा खेड्यात आहे, रस्ता चिखलाचा याचा आहे, गावात वाहन जात नाही. मला वाटते आईबापाची गरिबी आहे माझ्या, एवढं बाळात पण इथंच करा. सासून सांगितलं, कशाला ताण घेते तू? लोकाच्या भुरक्या कुटुंब दळणं नसून लोकाचे धुणे भांडे सारवण करून त्याला ट्युशनला पैसे दिले, तो सक्का दे रे. आणि जिल्ह्यातला 1 नंबरचा गायनिक आहे. गायनिक म्हणजे डिलिव्हरी तज्ञ ना. हा स्त्री रोग. मी ऐकून हुशार झालो, नाही तर शिक्षण तर 7वीचे न. पण मला काही इंग्रजी शब्द थोडे कळाले, फिरलं होतं माणूस हुशार. जिल्ह्यात 1 नंबरचा गायनिक, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती तज्ञ. आणि सखाती रे, तुझ्या मालकाने वळ्या रचल्या, बरासी खाल्ल्या, गटारा उपसिली लोकायचे. आणि जे पैसे मिळतील हमाला केल्या शहरात जाऊन, आणि जे पैसे मिळतील ते ट्युशनला त्याला दिलेत. म्हणून तो जिल्ह्यात 1 नंबरचा डॉक्टर झाले. आपल्या घरच्या दवाखान्यात बाळंतपण करायचं. वेदना सुरू झाल्या, गाडी आली, डॉक्टरला निरोप गेला, गाडी पाठवली, मोठी VIP 5-50 लाखाची गाडी. बाई हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. पण प्रारब्धाची गती, पगारवाढीचा संप. एकटक डॉक्टर दवाखान्यात मारायले. एकही ढवळ्या कपडे आली नाही. तुला काय म्हणते? नर्स. एक सुद्धा नाही. ऑपरेशन थिएटर मध्ये बाईला घेतलं आणि डॉक्टर आईकडे आले. आईला सांगितलं, नाही एक काम कर, बाजूच्या कॉलनीमध्ये माझ्या इतकाच माझा मित्र विद्वान आहे, आपल्या कोणी 1 रुपया घेणार नाही, मी चिठ्ठी लिहून देतो, वहिनीला त्या दवाखान्यात न्या. आईने डॉक्टरचे खांदे धरून हलवलं, बाळा तुला एक आठवते, तुझ्या बाबाने आणि मी काही जरी प्रयत्न केले तरी तू डॉक्टर होऊ शकत नव्हतास. तुला लोकांच्यातलं शेण काढावं लागलं असतं. पण बाळा, अरे हिने जीवाचं रान केलं रे, रान केलं.
आणि तुला ट्युशनला पैसे दिले, खोली भाड्याला पैसे दिले, वाटेल त्या गोष्टी तुला चांगल्या कपड्यासाठी पैसे दिले. अरे तिनं शिवण्याला लुगडं घातलं रे, 4-4 ठिगळाचं लुगडं घातलंय तिनं. तिच्या ऋणातून मुक्त हो बाळा, तिचं बाळांतपण आहे. आई एक ऐक ना, आई बाळांतपण करण्याच्या बाबतीत काही नाही. डॉक्टरकडे लाज भय शंका दुरावीला काही नसते, डॉक्टरला लाज काही नसते आणि डॉक्टर पाशी लाजायचं नसतंय. पण आई गोष्ट एक आहे, अपरिचित स्त्रीची डिलिव्हरी मी करू शकतो, पण मी दीर आहे आणि ही माझी भावजई आहे. म्हणून वहिनीच्या जवळ मी बाळांतपण करण्यासाठी जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही आई? मी 2 वेळेस ऑपरेशन थिएटर मध्ये गेलो, पण किंचाळ्या फोडणारी माऊली, वेदना कंठाला गेलेली माऊली मी गेल्याच्या नंतर पदर सावरू लागली. भारतीय संस्कृतीतली स्त्री आहे ना ती, दिराला पाहिल्याबरोबर पदर घेऊ लागली. वेदना किती असहाय्य असत्या, ती पदर घेऊ लागली. पदर आई मी वहिनीच्या समोर जाऊ शकत नाही. पर्याय सांगू का बाळा? पलीकडच्या चौकटीला डोकं देऊन रडत असणारा तुझा दादा आहे, तुझा मोठा भाऊ आहे बाळा. अरे ट्रकची ट्रक रातोरात त्यानं हमाला केलं रे. डाळीचे पोते उचलीत असताना घरी भाकरीला आलं नाही रे. हमाली करता करता हरभऱ्याची मुठमुठ डाळ तिथंच त्यानं खायची. दुपारच्या डब्याची सुद्धा काळजी न करता ट्रकची ट्रक हमाल्याचे पोते उचलले रे, पोते उचलले, एक एक ट्रक. आणि त्याने तुला शिक्षणासाठी पैसे दिले तरी बाळा त्याचं रक्त हिच्या पोटात वाढतंय. या 2 जीवाचं कर्ज तुला डोक्यावरचं खाली करायचं असेल तर तिची डिलिव्हरी कर. आई मी डॉक्टर आहे, तुझा मुलगा आहे, तुला खोटं बोलू शकत नाही. वहिनी माझ्या समोर नाही थांबू शकत, मी वहिनीच्या पुढे जाऊ शकत नाही. का? मी पुरुष आहे. एक पर्याय आहे, एक जरी नर्स कामावर नसेल पण नसू दे, तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 5 मिनिटं करता तू साडी नेस. आणि तू साडी नेसल्याच्या नंतर तुझ्या वहिनीला वाटणार नाही दीर आलाय, नर्स आली असं वाटन. आई काय बोलती तू? विदेशात आभार प्राप्त केले ते असे धुडके नेसण्यासाठी, ते साड्या नेसण्यासाठी. माईनं छाती बडली बाळा, तुम्ही किती जरी देशातून आभार आणले असतील पण या दोघांच्या कृपेने आणलेस. यांनी तुझ्यावर उपकार केला, नाही नेसलं ते साडी. विश्व ज्याच्या ताब्यात आहे ते 3दा माणसाच्या रूपात येऊन बाई मालक घरी नाहीत म्हणते आणि 4थ्यांदा बाईच्या रूपात आलं. काय म्हणलं बुवा? ब्रह्मांडाचा मालक बाईच्या रूपात. वहिनी दार उघडा, उघडदार कृपा कटाक्षाने आलेले. पाहिल्याबरोबर 2 जीवाचा निवाडा झाली बाळंती. यमधर्माने प्रश्न केला, देवा अरे माय बाळातपणाला कटळायली, आवाज द्या ना दादा, द्या द्या द्या, चांगलं करीन तुमचं. 11 वाजूस तरच द्या, मी कशाला करू जास्त, आहे का नाही? आजही दुपारा घंटाक 6 गाव आरडलो. साल सोड भागवत पुढे गेल तर सहज ते स्वामींची सेवा. यमधर्माने प्रश्न केला, हे प्रभो मोठ्या आनंदाने माय लेकीचं एक बाळातपण करते, अति आनंदानं, थोड्याशा अल्प आनंदाने दुसरं, तिसरं अर्ध्या आनंदाने, आणि 4थ्या वेळेस माय म्हणती बघे
मथरण पण जीवाचा पिना पाडावाई, काय सांगायचं बघ. अख्खा आयुष्य गेलं हळदीच्या अंगण आले तेव्हापासून किती काम करते. माझ्या जीवाचा पत्रा केला बघे, पत्रा केला सासू सासऱ्यानं, आणि त्या बापांना किती 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 हाडभाड घेतलं बघ. आणि आता तू चौथं बाळांपण सुद्धा मलाच करायला लावतीस. हातपाय मोडे बघे. माय म्हणती माय, माय म्हणते माय माय माय. याच्या पलीकडे सांगू तुम्हाला. द्या आता घरी पाणी येत म्हणून असू द्या. पूर्वी नदीवर बायका धुणं धुवायला जायच्या. बायका नदीवर धुणं धुवायला गेल्याच्या नंतर ज्या घरी बाळंतीण झाली त्या घरची बाई उताराच्या खाली धुणं धुत होती. कारण तिने ज्या दगडावर धुणं धुतले त्या दगडावर गावातली कुठलीच बाई धुणं धुत नव्हती. कारण बाळा त्याचा वासच लय खास येतो ना. फारच सुंदर वास येतो बाळा त्याचा. वा वा वा. ज्याला कधीच मळमळ होत नाही त्याच्या तोंडाला बाळात लावायचं. 1.5 महिना उलटी सुरू. इतकं बाळांत खराब होते बाळ. मला वाटतं आता बाळांती कालांतराने इकत घ्यावं लागतील. ह्या कॉटनचे लुगडे नसणाऱ्या म्हाताऱ्या एकदा मेल्या की या पॉलिस्टरच्या साड्याची बाळा ते होत नाहीत. मेडिकलवर मिळतील, इथे बाळांती मिळतील. जुन्या बायकांच्या कपड्याची लुगड्याची बाळंते असायचे. आणि ते बाळा ते 27 दिवस त्याने धुतले. 27 दिवस. यमधर्म म्हणत होते. देवा काय वाटतं का तुम्हाला? देवाने सांगितलं मुकाट्या बस. अहो देवा मी मुकाट्याच बसतो. तुमच्याशिवाय मी कोणाचं ऐकतो का? मी तुमचा सेवक आहे. पण मला दुःख वाटतं मालकानं मालकाच्या वजनात राहावा. आहेत ना तुमच्या इथं गडी, मग काहून शेण काढायले? वजनात राहा ना मालकानं. आज काय गरज आहे तुम्हाला बाळंतपण करायची? आणि शिवाय सुधराच्या बायकोच. ब्रह्मांडाच्या मालकाचे डोळे भरून आले. यमधर्माला सांगितलं, यम धर्मा अरे जिवंतपणी किती भजन केले हे सोडून दे. अंत्यविधी झाल्यावर पेटिल्याच्या नंतर त्याचे हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. हाडे सुद्धा हाडे सुद्धा हाडे सुद्धा. अरे ते विठ्ठल विठ्ठल म्हणणारे हाडे पाहिल्याच्या नंतर लक्ष्मीच्या कानाला आस्ती लागल्याच्या नंतर लक्ष्मी मूर्छित अवस्थेत पडली होती. एकदा आस्ती आणायला नामदेवरा गेलते रे. नामदेवी आस्ती आदिल्या पारखोणी, नामदेवी आस्ती आदिल्या पारखोणी, पारखोनी घेत शे चक्रपाणी पितांबरे. पितांबरात घेतल्यात. कोट्यावधी सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात आहे. पितांबरात सकाळच्या काकड्यात वर्णन केलं. एवढा मोठा तेजस्वी पितांबर आणि त्याच्यात आस्ती घेतल्या. आपण दुसऱ्याच्या आस्तीला हात लावलं, आंघोळ केल्याशिवाय घरात जात नाहीत. आणि जावाच राग सावडायला गेलं की आंघोळ केलीच पाहिजे. अंत्यविधीला गेलं की आंघोळ केलीच पाहिजे. हा एक सिद्धांत आहे. आणि विश्व ज्याच्या ताब्यात त्यानं पितांबरात आस्ती घ्यावा. लक्ष्मी जवळ आल्याने विचारलं, काय देवा? मी येडा नाही, लक्ष्मी कानाला विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. यम धर्माला सांगितलं, बेटा जिवंतपणी माझं भजनाचं कर्ज माझ्या डोक्यावर असेल सोडून दे. मेल्याच्या नंतर पण हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. याच्या पुढचा सिद्धांत आहे. या साधूच्या पोटी जन्माला आलेलं पोरग जन्माला आल्यापासून भजन करीत होतं.
वाचे विठ्ठल सावळा. जन्माला आले आपण अण्णा रडतो, त्या त्या क्या क्या करतो, पण जन्माला आल्यावर बाबा त्याच्या जिभेच्या शेंड्यावर विठ्ठल नाव गोंदलेलं होतं. या भक्तीचं कर्ज माझ्या जगाच्या मालकाच्या डोक्यावर. मननी नाचे हनुमंतराव हनुमंतराव संपला. देवाचा पिता त्याच्या अस्थी गंगेत टाकल्याशिवाय पितर शुद्धता नाही. आणि ती गंगा त्याच्या अंगठ्यापासून जन्माला आली. नामदेवराय म्हणतात तेव्हा सगळ्या शांती त्या गंगेत. गंगा पापम, पाप शमन करण्याची तिच्यात ताकद आहे. हा, आणि ती पवित्र गंगा तुमच्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला येते. अनंत पापांचा उद्धार करणारी गंगा जर तुमच्या पायातून जन्माला येते, तुमचे पाय इतके पवित्र आहेत म्हणून दुसरं कशाला चरण Bye.
ही माझ्या विटेवरच्या मालकाची पायाची ताकद. चरण सेवा खंडित. रावण मारला